नमस्कार. आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अक्षय कोळेकरजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, डिझायनिंग ही त्यांची स्पेशालिटी, त्यामुळे त्याही फ्रंटवर ते काम करत आहेत. त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, मग तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राकडे कसं वळलात, हे सगळं आम्हाला ऐकायचं आहे पहिल्यांदा. शाळेला इथंच गावामध्येच होतो, जेडपी स्कूललाच. त्यानंतर मग डिप्लोमा डिग्री दोन्ही बुधगाव कॉलेजलाच केली होती. पहिल्यापासून ऍक्च्युली 8वी 9वी 10वीला टेक्निकल ट्रेड होता, जास्त कोण चूज करत नव्हतं. ते आपलं आयसो अर्थोचे ड्रॉइंग वगैरे, कार्पेंट्री म्हणा, ऑटोमोबाईल असलं ते हे होतं. त्यावेळी घेतलं होतं तिकडेच ऍडमिशन 8वी 9वी 10वीला. तेव्हा ते आयसो अर्थचे आपले डिझाईन होते, तेव्हापासून आवड पण होती डिझाईनची, बिल्डिंगची ते कन्स्ट्रक्शनची आवड पहिल्यापासूनच होती. त्यानंतर 10वी झाल्यानंतर मम्मी पण ग्रामपंचायत निवडणुकीला ते सरपंच वगैरे झाले होते. त्यानंतर मग ते गव्हर्नमेंटची कामं वगैरे परत करायची, ते त्या हिशोबानं डिप्लोमाला घेतलं होतं ॲडमिशन. डिप्लोमा झाल्यानंतर परत PVPITलाच, तिथंच डिग्रीला पण तिथंच भेटलं ॲडमिशन. त्यानंतर मग माझ्या ते डिग्री संपताना कोरोना आला. कोरोना आल्यानंतर मग घरी परत 1 वर्ष घरीच होतो कॉलेज झाल्यानंतर. कोरोनात मग सॉफ्टवेअर सगळे डाउनलोड करून घेतले होते, घरी शिकलो होतो. आपले स्केचअप आणि लुमियन वगैरे ऑटोकॅड येतच होतं. स्केचअप शिकलो घरीच. तेव्हापासून परत मग पहिलं काम पलूस तालुक्यातलं आलं होतं. तेव्हापासून ते डिझाईनचे चालू झाले, परत पेज वगैरे चालू केलं होतं. तेव्हा घराची एक साईड चालू होती फक्त रेसिडेन्शियल. त्यानंतर मग वॉटर सप्लायमध्ये पण जॉब केला होता, वॉटर सप्लायला पण होतोच. तेव्हा तिथून मग चालूच झाली, मग गव्हर्नमेंटची पण कामं चालू झाली, आपली रेसिडेन्शियल चालू आहे, डिझाईनची भरपूर आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा जी पहिली साईट केली असेल स्वतः वैयक्तिकरित्या, तर त्याचा अनुभव कसा होता? कारण आपण थेरॉटिकली शिकलेलो असतो, जेव्हा प्रॅक्टिकल करण्याची वेळ येते तेव्हा बऱ्याच दडपण येतं, भीती वाटते. तर तो अनुभव कसा होता, पहिली साईट जी स्वतःची? पहिली काकांचीच चालू होती साईट, इथं हिंगणगावमध्येच होती. आपले लेबर रेटवरच होती ती. तेव्हा कॉलेज झाल्या चालू झालेली ती साईट होती. आपलं प्रॅक्टिकल आणि थिओरिटिकल लेस फरक पडत होता त्यात. तेव्हा काय अडचण आली की, आणि हे जे आपले सांगोल्या साईडचे, म्हणजे सांगोल्या तालुक्यातले मिस्त्री होते सगळे, हुशार पण होते, एक्सपिरियन्स होता भरपूर. काय अडचण आली की भरपूर म्हणजे शिकायला मिळत होतं त्यांच्याकडे, म्हणजे काय लाजत वगैरे काय नव्हतं, काय वाटलं की विचारायचं त्यांना, सांगत पण होते त्यांनी. अजून पण काय अडचण आली की विचारत होते. एवढं असलं तरी नॉलेज, एखादं हुशार कोण असलं, एक्सपिरियन्स असला तर विचारतोच. तीच साईट होती, झाली पूर्ण. हे महत्वाचं आहे की आपल्याला, आणि हा स्वभाव फार महत्वाचा आहे की आपल्याला माहित नसेल तर आपण विचारायला पाहिजे आणि ते ज्ञान घ्यायला पाहिजे. आणि दुसरं, या क्षेत्रातल्या आता काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला म्हणजे महत्वाचा पहिला प्रश्न, आता तुम्ही साईटवर पण आता जायला सुरुवात केली, तर बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, अनस्किल्ड लेबर. आणि अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती? एका साईडला झालं होतं संजय नगरच्या, बांधकामचं मिस्त्री, सेंटरिंगचं काम चांगलं होतं. बांधकामचं जरा काम हेच म्हणजे मला वाटत होतं काय त्याला आपलं प्लम वगैरे काहीच नाही, प्लम मध्ये पण काम करणार नाही सारखं हे. परत मग 2 वेळा समजावून सांगून बघितलं त्याने, एक वेळा ते वॉल तोडावी लागली. परत मग हेच केलं, मिस्त्री चेंज करून परत दुसरा एक मित्र कॉन्ट्रॅक्टर होता, परत ते काम बघितलं आधी जाऊन त्या मिस्त्रीचं. बाकीचं दमोदमी असतेच पेमेंटची त्यांची, पण काम तर निदान चांगलं असो. आपलं सॅटर्डेला पेमेंट ते नसते, टाइम टू टाइम सगळं देते, पण तेवढं देऊन पण काम नसलं की मग ते होते. तो एक झाला होता त्रास. परत मग ते चेंजेस केला होता मिस्त्री, तो त्रास जरा जास्त होतोय. बरोबर. किंवा काम बंद ठेवणे सारखं, क्लायंट सारखं मागं लागणार, का बंद आहे, ते जरा होतच. त्यामुळे ते जरा हँडल करायचं म्हणजे जरा अवघड आहे. दुसरं, रेसिडेन्शियल मध्ये काम करताना बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट एवढंच आहे, एवढ्यातच आता घर बसवून द्या आमचं सगळं, वाढवू नका बजेट. पण एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असं की चांगलं दर्जेदार बांधकाम करावं, तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता?
दर्जा म्हणजे आता सेंटरिंग आणि बांधकामचं जे वर्क आहे समजा जे स्टील डिझाईन घेतलेलं आहे आपण त्यानुसार तर काम झालंच पाहिजे. आतलं काय फर्निचरचं वगैरे जे काम आहे त्यामध्येच मग काय तर कॉम्प्रोमाइज करणे किंवा ते परत काम झाल्यानंतर घराचं 1-2 वर्षानंतर ते काम करून घ्या असंच मग सांगतो. ह्यात तर काय ऍडजस्टमेंट करू शकत नाही. जसे होता होईल तेवढी करू, पण ते तर महत्वाचं आहे. एखादं काम आतलं इंटेरियरचं राहिलं तरी चालेल, ते आपण नंतर करू शकतोय. दुसरं शासकीय संस्थांसाठी पण तुम्ही थोडं काम केलेलं आहे सुरुवातीच्या काळात. तर ते प्रकल्प कुठल्या स्वरूपाचे होते त्यांचे? JJMचा आपला वॉटर सप्लायचा जो होता प्रोजेक्ट JJMचा, त्यामध्येच काम केलं होतं. आपलं ESR असतील, डिस्ट्रीब्युशन, रायझिंग मेन वगैरे सगळी काम बघितलेले. सगळे मोठे मोठे प्रोजेक्ट होते. कवटेमंकाळचेच होते. अवरेज 1 करोडच्या आसपास प्रत्येक विलेजचं काम होतं. टोटल 57 विलेज होती. वा. दुसरा आता हा पुढचा प्रश्न आहे तो सगळ्या यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला एक इंजिनियर म्हणून विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा क्षेत्र येतात ज्याच्यावर आता काम करायला पाहिजे जर सांगलीचा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? मोठे मोठे MIDC वगैरे तर पाहिजेतच. ते तर नाहीयेच आपल्याकडे. त्या पाहिजेत. बाकीचं आता कवटेमंकाळमध्ये म्हणजे आता इथलाच विचार केला कवटेमंकाळचा तर अजून जी मेन लाईन जी आहे त्या अजून बिल्डिंग वगैरे काय डेव्हलपच झालेलं नाही. पत्र्याची शेड वगैरे कोणाचे ऑफिस असतील तर ते तिथं अजून आपण करू शकतो. कमर्शियल बिल्डिंग वगैरे करून हे करू शकतो. ते करू शकतो. पण मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा आहे? त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे शासनानं काहीतरी पावलं उचलली पाहिजेत ना ही इंडस्ट्री वगैरे आणण्यासाठी इकडं. तर तुम्हाला MIDC करायला पाहिजे. दुसरं आतापर्यंत जेव्हा काम करताना सोलारचे वगैरे आलेत प्रोजेक्ट ते पण जरा वाढायला पाहिजे पुढे. आतापर्यंत प्रोजेक्ट केलेल्यापैकी एखादा असा प्रोजेक्ट आहे का जिथे काम करताना काहीतरी समस्या आली, अडचण आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत असा एखादा प्रसंग आठवतोय का? इकडे रेसिडेन्शियलला कधी नाही. तिकडे वॉटर सप्लायच्या स्कीमला स्टेन आलेले तुम्ही तक्रारी असतेच गावातली बऱ्यापैकी. म्हणजे अजून पण येतातच तक्रार. झाली सवय आता ती करायची. प्रायव्हेटला कधी नाही काय अडचण आली. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील आता पॅरामीटर काय आधी राजुरी वगैरे ते नाव होतं ते हे बघूनच आपण बाकीचं स्ट्रेंथ वगैरे बघतोय आपण सगळ्या. एवढंच तुमचं त्याच्यात म्हणजे स्टील सिलेक्शनच्या वेळेला तुम्ही ब्रँड बघता थोडक्यात. बरोबर आहे. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय? तुमचा अनुभव कसा आहे? आयकॉनच आहे. या 6 महिन्यात सगळं आयकॉन. संजयनगरला पण आयकॉन, कवटेमंकाळला चालला आयकॉन. राजुरीच वापरली होती याच्या आधी. 2018 ते 20 मध्ये ती आधी राजुरी होती ती राजुरी. ठीक आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात जे आता तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स येत आहेत त्यांना तुम्ही मित्र म्हणून, सिनियर म्हणून काय सल्ला द्याल? स्वतःमध्ये काहीतर म्हणजे असं पाहिजेच त्यांना. आता जरी आता झाली डिग्री वगैरे ते नुसतं जॉब वगैरे करणं म्हणजे हे नको आहे. म्हणजे स्वतःमध्ये पण काहीतरी पाहिजे, काहीतरी नवीन नवीन शिकायला पाहिजे त्या रिलेटेड असं सांगणं. ठीक आहे. सो ते इंजिनियर अक्षय कोळेकरजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे फील्ड इतकं रोज बदलतंय आणि डायनॅमिक आहे त्याप्रमाणे रोज आपण नवीन नवीन शिकत राहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही नवीन शिकत राहिलात तरच तुम्हाला या क्षेत्रात पुढे जाऊ शकाल. ते स्वतः शिका, दुसऱ्यांकडून तुम्ही जे आपल्याला माहित नाही ते ज्ञान आत्मसात करा. ते कायमच तुमच्या फायद्याचं असतं. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.